ಪರಮದಯಾಮಯನು ಕರುಣಾನಿಧಿಯಾದ सृष्टिकर्ता नामदिंदा बहुत खुशी होती है जिस वक्त भी मैं बसव कल्याण आता हूँ और यहाँ के स्टूडेंट्स से, यहाँ के नौजवानों से, यहाँ के एसआईओ के कार्यकर्ता से जब भी मैं मिलता हूँ एक इंस्पिरेशन मैं यहाँ से ले जाता हूँ और ये सोचता हूँ कि एसआईओ का जो अलग अलग यूनिट्स है हमारे स्टेट में वो बसव कल्याण जैसी यूनिट बने, वो बसव कल्याण जैसा शहर बने और यहाँ जो तालीमी इनकलाब है, यहाँ से जो तालीमी तौर पे एजुकेशन के मैदान में जो काम है वो बहुत ही उम्दा काम है। ನನಗನಿಸುತ್ತೆ ಈ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಣ ಇದೆ, ಈ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಮಣ್ಣೇನಿದೆ ಆ ಮಣ್ಣು ಬಸವಣ್ಣನವರ ಮಣ್ಣು, ಆ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಇವನಾರವ 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 ಎಂದೆನಿಸಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ ಅಂತೇಳಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಆ ಮಣ್ಣಿನ ಗುಣ ನಮ್ಮನ್ನು ಮೇಲ್ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ। सो इसमें देखना यह है कि आपके सामने एक बैनर है, उस पर एक टॉपिक है फॉर एन एनलाइटनिंग टुमारो, बसीरत अफरोज कल के लिए। हम क्यों कल की तामीर करना चाहते हैं, और जब हम कल की तामीर बोलते हैं तो वो कैंपसेस से क्यों करना चाहते हैं। जब हम कल बोलते हैं, मुस्तकबिल बोलते हैं, तो हम क्यों जो है स्टूडेंट्स को एड्रेस करते हैं, क्योंकि यही वो लोग हैं, यही वो मुल्क का मुस्तकबिल हैं, यही वो कौम का मुस्तकबिल हैं जो बसीरत अफरोज कल का निर्माण कर सकता है, जो एनलाइटनिंग टुमारो को बना सकता है, वो एक अरिविना नालेगागी का एक स्थापना जो कर सकता है, वो स्टूडेंट है, वो तालिब इल्म है, वो आप लोग हैं। पहले इस बात को समझने की ज़रूरत है कि जो कल की तामीर हम लोगों को करना है वो किस बुनियाद पर करना है। जब एसआईओ कल की तामीर की जब बात करती है तो ये पूरा कैंपेन जब चलाया गया तो हमने कोशिश की कि यहाँ के कैंपसेस में जाकर, यहाँ के यूनिवर्सिटीज़ में जाकर, यहाँ के स्कूल्स में जाकर हम तालिब इल्म से बात करें, स्टूडेंट से बात करें, क्योंकि ये वो स्टूडेंट्स हैं जो कल का निर्माण कर सकते हैं। आज अगर हम इस हिंदुस्तान की सूरत हाल को देखते हैं तो यकीनन कहीं ना कहीं हमें जो है कहीं ना कहीं ये लगता होगा कि इस मुल्क का कल क्या होगा, इस मुल्क का, इस देश का टुमारो क्या होगा, इस देश का मुस्तकबिल क्या होगा, यहाँ रहने वाले बाशिंदों का मुस्तकबिल क्या होगा। जब हम देखते हैं तो वो उसको अगर हम कल क्या है जानना चाहते हैं तो मैं दावत देता हूँ इन सारे लोगों को, वो कैंपसेस में आइए, यूनिवर्सिटीज़ में आइए और स्कूल्स में आइए, वहाँ के तालिब इल्म को देखिए, वहाँ के स्टूडेंट्स को देखिए, जो उनकी सोच है वो सोच कल देश की सोच होगी, वो सोच कल इस समाज की सोच होगी, वो सोच कल जो है इस पूरे देश की वो सोच बनेगी। तो इसमें हमें देखना यह है कि अगर हम कल बनाना चाहते हैं वो कैंपसेस से बन सकता है, वो स्टूडेंट से बन सकता है, वो आप सब लोगों से बन सकता है। इसीलिए अभी हमें ये कोशिश करनी है कि हम क्या सोच रहे हैं, हम किस तरफ जा रहे हैं, फ़ाइन तज़हबून, हम किस तरफ जा रहे हैं, हम क्या करना चाहते हैं, ये हमको आज रिविजिट करना पड़ेगा, इस पे रीथिंक करना पड़ेगा। उसके बाद हमें समझ में आएगा कि कल का निर्माण क्या करना है, क्योंकि हम वो नौजवान को तैयार करना चाहते हैं जो इस देश का मुस्तकबिल बने, जो इस देश को बनाने वाले बने, कंट्रीब्यूटर्स बने, मेमारे जहां बने। हम ये एसआईओ ये समझती है कि वो नौजवान तालिब इल्म, वो उम्मत मुस्लिमा का नौजवान, इस देश का नौजवान, इस देश का भाई, वो जो भाई वो इस देश का मुस्तकबिल बना सकता है, जिसके पास हसासियत हो, जिसके पास सीरियसनेस हो, जिसके पास ये सोच हो कि वो जो है अपने लिए और अपने समाज के लिए, अपनी कम्युनिटी के लिए, अपने कौम के लिए, अपने मुल्क के लिए, अपने स्टेट के लिए, अपने शहर के लिए कोई कुछ ना कुछ कारनामा अंजाम दे, जभी जाके इस देश का मुस्तकबिल रोशन हो सकता है। और हम ये ख्वाब देखना चाहते हैं कि इस देश में जो है अदल का क़याम हो, इस देश में जो है इंसाफ का क़याम हो, इस देश में जो है ज़ात के नाम पर किसी के साथ क्रिटिसिज्म ना हो। अगर वो कोई अलग ज़ात से आता है, कोई कास्ट अलग उसकी है, कोई एक अलग कास्ट में आता है, कोई एक दलित की कास्ट से आता है, कोई SC ST की कास्ट से आता है, कोई और एक कास्ट से आता है, अगर उसके साथ महज वो कास्ट की बुनियाद पर अगर उसके साथ नाइंसाफ़ी होती है तो उसके साथ हमको खड़ा होना पड़ेगा, उसके साथ हमको
کھڑا ہو کر یہ کہنا پڑے گا کہ اس دیش کو اس دنیا کو بنانے والے نے ایک سا بنا کر پیدا کیا ہے. ಸಮ ಸಮಾಜದ ನಿರ್ಮಾಣ ದೇವರು ಮಾಡಿದಾನೆ. ಆ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕ್ಯಾಂಪಸ್ಗಳಲ್ಲಿ कहीं भी अगर हम क्रिटिसिज्म देखते हैं तो उन क्रिटिसिज्म वो कास्ट की बुनियाद पर हो, मजहब की बुनियाद पर हो, दीन की बुनियाद पर हो, अगर कोई भी अलग इसके बुनियाद पर, रेस की बुनियाद पर हो और क्लास की बुनियाद पर अगर कहीं भी क्रिटिसिज्म होता है तो वो क्रिटिसिज्म के खिलाफ, वो इनजस्टिस के खिलाफ हमको खड़ा होना होगा. वो मुस्तकबिल आप लोग कर सकते हैं, वो आप लोगों के हाथ में है. क्योंकि जब अल्लाह ताला ने हमें कहा कि हमने इंसान को बेहतरीन साख्त में पैदा किया, यानी जो बेस्ट स्ट्रक्चर है हमने उसने इंसान को पैदा किया, और अल्लाह ताला इंडिविजुअल पे ज़्यादा फोकस करता है. जब अल्लाह ताला ये कहता है कि हमने बेहतरीन साख्त में पैदा किया तो आप अपने आप पर गौर कीजिए, अपने जिस्म पर गौर कीजिए. हमारे फिंगरप्रिंट जो है एक दूसरे से नहीं मिलते हैं. हमारे 10 उंगलियों के फिंगरप्रिंट जो है किसी भी एक दूसरे से नहीं मिलते हैं. हमारे आँख के अंदर का, हमने आधार कार्ड बनाते वक्त जो है एक मशीन के अंदर हम लोग देखते हैं, और हमारे आँख के अंदर जो रेटिना है वो एक दूसरे से नहीं मिलता है. हमारे कान का जो स्ट्रक्चर है वो एक दूसरे से नहीं मिलता है. हमारा फेस जो है वो एक दूसरे से नहीं मिलता है. तो ये नहीं मिलना इन द सेंस ये है कि हम अपने आप में इंडिविजुअल जो है वो अपना एक इंपॉर्टेंस रखते हैं. अल्लाह ताला ऐसे ही जो वो मास जो है वो क्रिएशन नहीं करता है. आप जिन कुर्सियों पे बैठे हुए हैं वो कुर्सियां एक फैक्ट्री से एक ही तरीके की कुर्सियां निकल सकती हैं, एक कंपनी से एक ही तरीके से कार निकल सकते हैं, लेकिन एक ही तरीके से इंसान जो है वो नहीं निकल सकते. इंसान को अल्लाह ताला ने कहा कि बेहतरीन साख्त में पैदा किया, तो उसके अंदर, हर बच्चे के अंदर, हर स्टूडेंट के अंदर एक अलग जो है वो टैलेंट होता है. उस टैलेंट को जिस तरीके से कहा गया कि उसको जितना जल्दी हम पहचानते हैं उतना जिस पे जितनी मेहनत करते हैं उतना जो है वो टैलेंट जो है वो रंग लाता है. उसको पहचानने की ज़रूरत है. हमको अंडर एस्टिमेट नहीं करना है. अगर किसी के मार्क्स जो है वो 60% आते हैं क्लास के अंदर और किसी के मार्क्स जो है 70% आते हैं, तो अगर हम ये समझते हैं कि हम एवरेज स्टूडेंट हैं तो यकीनन आप ये जानने की कोशिश कीजिए कि वो आप एवरेज से एक्सेल की तरफ जा सकते हैं. लेकिन महज आपको ये डिसाइड करना पड़ेगा कि मुझे कौन से मैदान में कहाँ जो है अपने टैलेंट को लगाना है, कौन सी चीज़ में मैं बेहतर हूँ. जब तक आप इसको नहीं पहचानेंगे उस वक्त तक जो है आप एवरेज ही रहेंगे. और ये जो जहन है, छोटा ख्वाब देखने का जो जहन है, जो पेरेंट्स का भी जो जहन है, मेरे बच्चे को मैं ITI करवा दूंगा, 10-15 हज़ार की नौकरी लगेगी, वो कमाने लगेगा, घर के लिए थोड़ा पैसा आ जाएगा और मैं उससे इत्मीनान हूँ. मेरा बेटी जो है वो थोड़ा सा एक डिग्री पढ़ ले, मैं उसकी शादी कर दूं और मेरी जिम्मेदारी ख़त्म हो जाए और उसके बाद जो है मैं अपना काम मैं जो है अपनी जिम्मेदारी से बरी हो जाऊं. तो ये जो छोटी सोच है, ये जो यकीनन ये जो लिमिटेड जो सोच है कि कुछ पैसा कमाने के लिए डिग्री हासिल करना, ये जो है वो मुल्क को भी बर्बाद करके रखती है ये सोच, और कौम को भी जो है कहीं ना कहीं जो है वो उसके हौसले को पस्त कर देती है. और हमें अपने हौसले को पस्त करने की ज़रूरत नहीं है. यकीनन मसाइल आएंगे. अभी मिलादुन नबी का महीना है. हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश में इस महीने में हुई थी. हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत से हमें सबक मिलता है. जब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान इस्लाम की दावत लेकर मक्के में जब बात करना शुरू करते हैं, जिस तरीके से बसवन्ना जो है बात करने लगते हैं, तो बसवन्ना को क्या किया गया? बसवन्ना को भगा दिया गया. बसवन्ना को यह कहा गया कि आप इस तरीके से नहीं बात कर सकते. बसवन्ना को यहाँ तक के उनको अपना शहर छोड़ना पड़ा, इस कूड़ल संगम में जाकर उनको रहना पड़ा. वो वही जो लोग थे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब इस्लाम की दावत लेकर आए थे, तो इस्लाम की दावत लेकर जब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए तो उनको जो है तंग किया गया. मक्के के अंदर उनको जो है बहुत ही एक माहौल पैदा किया गया. उस माहौल के अंदर जब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वहां से हिजरत करने का सोचा, तो एक तरफ जो है पूरा शहर जो है वो जान का प्यासा है, पूरा शहर जो है वो उनको मारना चाहता है. जब आप हिजरत करते हैं और पलट कर कहते हैं कि ला तहज़न, गम ना करें, अल्लाह हमारे साथ है, तो ये जो अल्लाह हमारे साथ है वाली जो ताकत है, जो ईमान है हमारा, ये हमारा इंस्पिरेशन होना चाहिए. जब मूसा अलैहिस्सलाम की ज़िंदगी को अगर हम देखते हैं तो मूसा अलैहिस्सलाम की ज़िंदगी से हमें ये पता चलता है कि मूसा अलैहिस्सलाम को जो है एक तरफ समंदर है और दूसरी तरफ फिरौन की फ़ौज है. अगर पीछे पलट कर जाते हैं तो पानी में जाना है, और अगर सामने जाते हैं तो फिरौन की फ़ौज जो है वो ख़त्म कर देगी. तब वो कहते हैं कि अल्लाह हमारे साथ है, वो अल्लाह रास्ते निकालता है. तब वो वापस पलट कर जो है वापस जाते हैं समंदर की तरफ, तो समंदर रास्ता बनाता है. ये वो ईमान की ताकत है,
یہ وہ اللہ تعالیٰ پر, یہاں کے سرشٹی کرتا پر اور اپنے آپ پر جو کانفیڈنس ہے وہ کانفیڈنس کو بنائے رکھنا ہے. جو قوم کا کانفیڈنس ویک ہو جاتا ہے, جس قوم کے اندر کانفیڈنس ختم ہو جاتا ہے, وہ قوم زندہ رہ کے بھی مر جاتی ہے. اگر اصولوں پر آنچ آئے تو ٹکرانا ضروری ہے, اگر زندہ ہیں تو زندہ نظر آنا ضروری ہے. وہ زندہ اگر قوم بننا چاہتے ہیں تو یہاں کسی کے ساتھ بھی ناانصافی ہوتی ہے, انجسٹس ہوتا ہے, اور کسی کے ساتھ بھی زیادتی ہوتی ہے تو ان کے ساتھ کھڑا رہنا پڑے گا, ان کے ساتھ سولیڈرٹی میں کھڑا رہنا پڑے گا, ان کے ساتھ اس انجسٹس کے خلاف کھڑا رہنا پڑے گا. یقیناً مسائل آئیں گے, حجاب کے مسئلے کو اٹھایا جاتا ہے, یقیناً حجاب کے مسئلے کو اٹھا کر یہ سوچا جاتا ہے کہ حجاب پہننے والوں کو جو ہے ہم کیمپس سے باہر کر دیں گے, لیکن بالکل ایسا نہیں ہو سکتا. حجاب جو ہے وہ ہماری ایک آئیڈینٹی ہو سکتی ہے, لیکن اس کے ساتھ ساتھ تعلیم جو ہے اس سے زیادہ بڑا مسئلہ ہے, اس سے زیادہ سنگین مسئلہ ہے. اس کو ہم تعلیم کو ہم دور نہیں کر سکتے. حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم نے کہا کہ تعلیم کو حاصل کرو گود سے گور تک. حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم نے کہا کہ علم کو حاصل کرنا ہر مسلمان مرد اور عورت پر فرض ہے. یہ جو پیغام اسلام دیتا ہے, یہ جو پیغام اس دیش کا سمویدھان دیتا ہے, سب کو شکشا, سمان شکشا کا جو کانسیپٹ سمویدھان ہم کو دیتا ہے, اس کو ہمیں سمجھنے کی ضرورت ہے. اور یہ جو دو چیزیں ہم الگ الگ کر کے نہیں دیکھنا ہے کہ اسلام اور اس دیش کو جو ہے ہم الگ الگ کر کے نہیں دیکھ سکتے. وہی دیش, وہی مذہب نے ہمیں سکھایا ہے کہ جس لینڈ پر ہم رہتے ہیں اس لینڈ کے ساتھ ہم محبت کریں گے. یقیناً اس دیش کا نام بدلنے والے نام بدل سکتے ہیں, لیکن وہ ہمارے جذبات کو نہیں بدل سکتے, وہ ہمارے احساسات کو نہیں بدل سکتے. ہمارے دل میں جو بھائی چارہ ہے, اس دیش کے پرتی جو دل میں ہمارے محبت ہے, وہ اس کو نہیں بدل سکتے. آپ محض دیش کا نام بدل لیجئے, ہمارے دلوں کو آپ نہیں بدل سکتے. تو یہ جو کانفیڈنس والی جو بات ہے, یہ جو لوگوں کے ساتھ مل کے کام کرنے والی جو بات ہے, لوگوں کے ساتھ یہاں کی زبان کو سیکھنے کی جو بات ہے, یہاں کے لوگوں کو سمجھنے کی جو بات ہے, اس چیز کو ہم کو کرنا پڑے گا. اور جو بھی میدان میں ہم ہیں وہاں ایکسل کی طرف جس وقت تک ہم آگے نہیں بڑھیں گے اس وقت تک ہم آگے نہیں بڑھ سکتے. اور اس کا جو دوسرا اہم کام ہے, پہلا یہ ہے کہ ہمارے بنانے والے پر, سرشٹی کرتا پر ہمارا ایمان جو ہے وہ مکمل طریقے سے رہے. اور کوئی بھی یہ جو فسطائی طاقتیں ہیں یا جو بھی لوگ ہیں جو یہ کہہ رہے ہیں کہ یہ یہاں سے ہٹا دیں گے, اور آپ CA/NRC کے موومنٹ کو اٹھا کر دیکھ لیجئے. CA/NRC کا پروٹیسٹ ہوا, آپ سب جانتے ہوں گے. CA/NRC کو جہاں یہ کہا گیا کہ مسلم خاتون کو جو ہے بند کر کے رکھ دیا جاتا ہے, وہی مسلم خاتون جو ہے ہندوستان کا سب سے بڑا ریزسٹنس موومنٹ کی آئیڈیولوگ بنتی ہیں. وہی حجاب داری خاتون جو ہے وہ JNU اور جامعہ کے باہر کھڑی ہو کے سوال کرتی ہے, اور وہ پورا ریزسٹنس والی جو طاقت ہے اس کو بناتی ہے. ہمیں چاہیے کہ ہم سینٹرل یونیورسٹیز کی طرف جائیں. ہمیں چاہیے کہ میں یہ امید کر سکتا ہوں بسوا کلیان کے نوجوانوں سے کہ IIT IIM میں یہاں کے نوجوان, یہاں کے لوگ جا کر پڑھیں گے, کیونکہ یہ وہ لوگ ہیں. میں سینٹرل یونیورسٹی آف کرناٹکا جاتا ہوں تو باقی کئی تعلقے سے زیادہ بچے جو ہے وہ بسوا کلیان کے مجھے ملتے ہیں. وہ سینٹرل یونیورسٹیز میں HCU چلے جاؤں, مانو چلے جاؤں, یقیناً کرناٹک کے اگر کوئی اور خطے کے لوگ نہیں ملتے ہوں گے, اسٹوڈنٹ نہیں ملتے ہوں گے, لیکن بسوا کلیان کے نوجوان مجھے وہاں ملتے ہیں, نوجوان طالبات بھی وہاں ملتی ہیں. تو وہ جو ہائر ایجوکیشن کی طرف ہمارا اورینٹیشن ہے وہ محض چھوٹے ڈگری پر اپنے آپ کو اطمینان کر لینا ہے, کہیں نہ کہیں چھوٹی تعلیم پر اپنے آپ کو اطمینان کر لینا ہے. وہ ہمارے ایریا کو وہ پورا جو ہے ہم کہیں نہ کہیں شرنکن کر دیتے ہیں. اس کو واسٹ کرنے کی ضرورت ہے. آپ کو اپنے ٹیلنٹ کو پہچاننا ہوگا, اپنے آپ کو پہچاننا ہوگا. اس ملک میں ہمارا کیا رول ہے اس کو پہچاننا ہوگا. یہاں کچھ دن پہلے میراتھن ہوا. میراتھن میں 2.5 کلومیٹر کا رن جو تھا, اس 2.5 کلومیٹر کے رن میں اگر بھاگنے والے یہ ڈیسائیڈ کر لیں کہ 1 کلومیٹر کے بعد میں تھک گیا تو رک گیا, اور وہی لوگ جیتتے ہیں جنہوں نے یہ ٹارگٹ سیٹ کیا کہ میں 2.5 کلومیٹر پوری قوت کے ساتھ, پوری طاقت کے ساتھ جب بھاگوں گا تو میں جو ہے اس میراتھن کو جیت سکوں گا. جو میراتھن بھی ایک سبق یہ دیتا ہے کہ وہ جو ہے کنسسٹنسی جو ہے اور وہ ثابت قدمی اور اس کے ساتھ ایک ساتھ بہت دیر تک دوڑتے رہنا, وہ میراتھن کی ایک خوبی ہے. جب تک ہم اس کو کنسسٹنسی اور اس کے اندر پلاننگ اگر ہم نہیں لائیں گے, اگر شروع میں ہی بہت سپیڈ بھاگ لیں گے, 1 کلومیٹر کے بعد تھک جائیں گے پھر رک جائیں گے تو فائدہ نہیں ہے. پہلا کلومیٹر آپ کو سلو بھاگنا پڑے گا, دوسرا کلومیٹر تھوڑا سا سپیڈ انکریز کرنی پڑے گی, لاسٹ کلومیٹر میں دیکھنا پڑے گا کہ آزو بازو کی لوگوں کی سپیڈ کیا ہے, اس حساب سے اپنی سپیڈ کو ڈیسائیڈ کرنا پڑے گا.
तभी जाके आप जो है मंजिल तक पहुंच सकते हैं। ये जो स्ट्रेटेजी है वो इस्लाम हमको सिखाता है, वो दीन इस्लाम हमको सिखाता है। और हमें ये सोचने की ज़रूरत है कि ये जो माहौल है, ये जो चीज़ें हैं, वो कैंपसेस को बदलने की जो हवा है, वो यहाँ नफरत के अड्डे जिस कैंपसेस को बनाना चाहते हैं, एसआईओ चाहती है कि उन कैंपसेस को क्रिएटिव कैंपस बनाया जाए। उस कैंपसेस को एक डायलॉग का, डिस्कशन का और एक वहाँ पे एक रैशनल थिंकिंग का एक स्पेस बनाया जाए, जहाँ तबादिले ख्याल हो, जहाँ लोग पढ़ें, जहाँ बच्चे आकर पढ़ते हैं तो उन बच्चों के जहनों को जो है खोल दिया जाए। इस तरीके के कैंपसेस को, क्रिएटिव कैंपसेस को बनाया जाता है। आज सीयूके के अंदर जो हो रहा है, वो सीयूके के अंदर सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ कर्नाटका के अंदर जो हो रहा है, उसको हमें देखने की जरूरत है। यहाँ इस गुलबर्गा की जमीन में जहाँ ख्वाजा बंदे नवाज साहब ने वो पैगाम लेकर आया था, वो मोहब्बत का, वो सूफिज्म का, वो जो भाईचारे का जो पैगाम था, उस लैंड को खराब करने के लिए सीयूके को जहां इस्तेमाल किया जाता है, वहीं हम एसआईओ और जो हमारी जो ब्रदरहुड तंजीमें हैं, हम उनके साथ ये कह रहे हैं कि ये जो कैंपस और ये जमीन है, ये भाईचारे की जमीन है। ये कर्नाटका का सर्व जनांगद शांति या तोटा है। ये सर्व जनांगद ಶಾಂತಿ या तोटा को जब हम देखते हैं तो वहां जो है ಕೇವಲ ಒಂದು ಬಗೆಯ ಹೂಗಳಿಂದ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಬಣ್ಣದ ಹೂಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಗೆ ಬಗೆಯ ಹೂಗಳು, ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಡೈವರ್ಸಿಟಿ, ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ, ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಏನಿದೆ ಅದು ಈ ದೇಶದ ಏನಿದೆ ಅದು ಬ್ಯೂಟಿ ಆಗಿದೆ, ಸೌಂದರ್ಯ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಗುಡ್ಡಗಾಡು ಪ್ರದೇಶಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಬಯಲ್ಭೂಮಿಯನ್ನು ನೋಡಬಹುದು, ನದಿ, ಸರೋವರ, ಮಣ್ಣು, ಕಲ್ಲು ಎಲ್ಲವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಭಾರತ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಆರಂಭಗೊಂಡ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹಿಮ ಪರ್ವತಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯ ಸಮುದ್ರದವರೆಗೆ ಇಲ್ಲಿಯ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯತ್ಯಾಸಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಪ್ರತಿ 45 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೆ ಭಾಷೆಯ ಆಕ್ಸೆಂಟ್ ಬದಲಾಗ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಒಂದು 45 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೆ ಭಾಷೆಯ ಆಕ್ಸೆಂಟ್ ಎಲ್ಲಿ ಬದಲಾಗ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳು ಬರ್ತದೆ, ಅನೇಕ ಸಮಾಜಗಳು ಬರ್ತದೆ, ಅನೇಕ ಧರ್ಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುವವರು ಸಿಗ್ತಾರೆ, ಅನೇಕ ಪೂಜ್ಯರನ್ನು ಪೂಜಿಸುವಂತವರು ಸಿಗ್ತಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ಬಸವಣ್ಣ ಇದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ನಾರಾಯಣ ಗುರು ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ ದೇಶವನ್ನು ನೀವು ಒಂದು ಬಗೆಯ ಹೂಗಳಿಂದ ನೀವು ಏನಾದ್ರೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ನೀವು ಈ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟಕ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ದೊಡ್ಡ ದ್ರೋಹ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಸಹ ಪಾಪ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಮಹಿಳೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವುದೇ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕೃತ್ಯಗಳಿಂದ ಎದೆಗುಂದುವಂತಹ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಹೆದರುವಂತಹ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಈ ದೇಶ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ. ಈ ದೇಶ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ದೇಶ. ಈ ದೇಶ ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ರವರ ದೇಶ. ಈ ದೇಶ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ದೇಶ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆ ಬಹಳ ಘನತೆಯಿಂದ, ಡಿಗ್ನಿಟಿಯಿಂದ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ನಮಗೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಈ ಸಂವಿಧಾನ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ದೇಶವನ್ನು ಕಟ್ಟುವಂತ ಕೆಲಸ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಎಸ್ಐಒ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಕ್ಯಾಂಪೇನಿನ ಮುಖಾಂತರ ನಾವು ರಾಜ್ಯದಲ್ಲೆಲ್ಲ ಓಡಾಟ ಮಾಡಿ ರಾಜ್ಯದ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಸಂದೇಶ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅರಿವಿನ ನಾಳೆಗಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ನಾಳೆ ಪರಸ್ಪರ ಸಹೋದರತೆಯ ನಾಳೆ ಆಗಬೇಕು. ಆ ನಾಳೆ ಪರಸ್ಪರ ಪ್ರೀತಿಯ ನಾಳೆ ಆಗಬೇಕು. ಪರಸ್ಪರ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತಹ, ಪರಸ್ಪರ ಗೌರವದ ನಾಳೆ ಆಗಬೇಕು. ಪರಸ್ಪರರನ್ನು ಅರಿಯುವಂತ ನಾಳೆ ಆಗಬೇಕು. ಆ ಅರಿವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಬಸವಣ್ಣವನ್ನು ಓದಬೇಕಾಗ್ತದೆ, ನಾವು ನಾರಾಯಣ್ ಗುರುವನ್ನು ಓದಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬರನ್ನು ಓದಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸಮುದಾಯದ ನಾಯಕರೇನಿದ್ದಾರೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ನಾಡಿನ ಭಾಷೆಯನ್ನು ಕಲಿಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ನಾಡಿನವರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ, ನಾವು ಮೂಲ ಈ ನಾಡಿನವರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ, ಹೌದು ನಾವು ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದ ಭಾಗದವರು, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಉರ್ದು ಇಲ್ಲಿಯ ಭಾಷೆ ಸರ್ಕಾರಿ ಭಾಷೆ ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಈ ನಾಡಿನ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ, ಅದನ್ನು ಅರಿಯುವಂತಹ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತಹ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಗಮನ ಕೊಡುವಂತಹ ಅವಶ್ಯಕತೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೂ ಇದೆ. ಅವನು ಯಾವುದೇ ಸಮುದಾಯದವನಾಗಿರಲಿ, ಈ ನಾಡಿನ ಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಕಲಿತು ಇಲ್ಲಿಯ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಬೆರೆತು ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟವನ್ನು, ಭವ್ಯ ಭಾರತದ ನಿರ್ಮಾಣ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೇನೆ. ವಾಖಿರ್ ತಾವಾನಾ ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹಿ ರಬ್ಬಿಲ್ ಆಲಮೀನ್.